तसाच माहोल इथं आहे. छान धुपाचा वास येतोय. तुम्ही सगळे छान नटून इथं कार्यक्रमाला आलात आणि आमचे सगळे वादक कलाकार, गायक कलाकार, आमचे अँकर सगळेजण आतुरतेनं हा कार्यक्रम आपल्या पुढे सादर करायची वाट बघताय. तेव्हा मी आपला फार वेळ घेत नाही. ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाच्या दिवाळी पहाट या कार्यक्रमात मी दीप्ती गांधीरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि पुढील सर्व कार्यक्रमाची सूत्र मी सरिता नामजोशी हिच्याकडे सुपूर्त करते. धन्यवाद. सुस्वागतम, सुस्वागतम, सुप्रभातम. धनत्रयोदशीच्या या मंगल प्रभाती ह्युस्टन महाराष्ट्र मंडळातर्फे आणि माझ्यातर्फे सरिता नामजोशीतर्फे मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आता दीप्तीने म्हटल्याप्रमाणेच तुम्हाला असं वाटतंय की आपण भारतातच आहोत, नाही का? तर आपल्याला ही दिवाळी पहाट करण्याची संधी दिल्याबद्दल मी ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाचं आभार मानते. मंडळी, आजची ही दिवाळी पहाट आपल्यासाठी आनंद द्विगुणित करणारी आणि त्याचं कारण काय आहे तर आपण ती खुद्द आपल्या वास्तूमध्ये साजरी करतोय. म्हणून माझ्या ओठावर आता हे शब्द येत आहेत. ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाची ही दिवाळी पहाट आहे न्यारी. ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाची ही दिवाळी पहाट आहे न्यारी. साजरी करतोय आपण आपल्या देवळात विठ्ठल रुक्मिणीच्या द्वारे. अनंत दिवे, अनंत ज्योती, उमऱ्यावरची हसरी पणती, आली दिवाळी पुन्हा नव्याने, आनंदाला उधाण भरती. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, दिवाळीतला दुसरा दिवस असतो नरक चतुर्दशीचा आणि आपल्याला सगळ्यांना नरकासुराची गोष्ट माहितीच आहे. नरकासूर हा एक अत्यंत क्रूर पण पराक्रमी असा दैत्य होता. हळूहळू तो इतका उन्मत्त झाला की त्यांनी 16 सहस्त्र स्त्रियांना अपहरण करून बंदिवान केलं आणि त्याचा त्रास इतका वाढला की सगळ्यांना नकोसं होऊन गेलं. तेव्हा सत्यभामेच्या मदतीने श्रीकृष्णाने त्याचा वध केला. या लीलाधारी श्रीकृष्णाच्याच रंगात आपण आजची दिवाळी पहाट रंगवणार आहोत. कृष्ण, कृष्ण म्हणजे काळा, सावळा, कर्षणम करोती इति, आकर्षित करणारा असा हा वृंदावनीचा घननीळ, नीळ वर्ण, घनश्याम, श्याम सुंदर, निळाशार वर्ण तुझा, मोहक रूप तुझे घनगंभीर, नयनात साठले तेज, जणू सप्तरंगांचे तीर. तर हा श्यामरंग आणि सप्त सूर जुळवून आम्ही सादर करीत आहोत कार्यक्रम कृष्णरंग. रसिक हो, भूपाळी हा मराठी संगीतातील एक पारंपरिक संगीत प्रकार महाराष्ट्रात प्रचलित आहे. देवाला पहाटे जाग करण्यासाठी भूप रागावर बांधलेले हे स्तुतिगीत भक्तिरसाने ओथंबलेलं असतं. भूपाळी म्हटलं म्हणजे आपल्याला पहिल्यांदा आठवते ती अमर भूपाळी चित्रपटातली घनश्याम सुंदरा ही अजरामर भूपाळी आणि त्याबरोबरच पंडित गंधर्वांची देव दिनाघरी धावला या नाटकातली उठी उठी गोपाळा ही अजून एक सुंदर भूपाळी. या दोन्ही भोपाळ्या डोळ्यासमोर वृंदावनातला प्रातःकाळ निर्माण करतात. क्षितिजावर आत्ता कुठे लालिमा पसरली आहे, गाई वासरं चरायला निघाली आहेत, दारासमोर सुवासिनी सडा रांगोळी करतायत. चला तर मग पुढचं वर्णन ऐकूया या भूपाळीतून. गात आहेत अमित परचुरे आणि प्रिया देवस्थळे.
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला मलयगिरीचा चंदन गंधित मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला दाविला स्वीकारावी पूजा उठी उठी गोपाला दिशेला गुलाल उधळून पूर्व दिशेला गुलाल उधळून ज्ञानदीप लाविला ज्ञानदीप लाविला गोरस अर्पुनी अवघे गोधन गोरस अर्पुनी अवघे गोधन गेले यमुनेला धूपदीप नैवेद्य असा धूपदीप
सदुपचार चालला स्वीकारावी पूजा उठी उठी गोपाला उठी उठी गोपाळा उठी उठी गोपाळा राजद्वारी झडे चौघडा राजद्वारी झडे चौघडा राजद्वारी झडे चौघडा शुभ काल जाहला सागर तीरी ऋषी मुनींचा सागर तीरी ऋषी मुनींचा वेद घोष चालला वनवेणूंचे वाजवी मुरली वनवेणूंचे वाजवी मुरली छान सूर लागला तरु शिखरावर कोकिल कवीने पंचम स्वर लाविला स्वीकारावी पूजा उठी उठी गोपाला उठी उठी गोपाला उठी उठी गोपाला उठी उठी गोपाला तर रसिक हो, कार्यक्रम पुढे नेण्याआधी मी तुम्हाला कृष्णरंग कार्यक्रमाची श्रेयनामावली सांगते आणि वादकांचीही ओळख करून देते. दिवाळी पहाट या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन आहे दीप्ती कान्हेरे यांचं. हा रंगमंच सजवण्यासाठी हे रायझर्स दिले आहेत मोहन काका केतकरांनी, त्यांचे आभार. ही वास्तू एवढी सुंदर सजवल्याबद्दल ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाच्या सगळ्या व्हॉलंटियर्सचे खूप खूप आभार. आता आमचे वादक तबल्यावरती आहेत निशाद कान्हेरे, पेटीवरती मयुरेश धायगुडे आणि साईड रिदमवर आहेत मोहन काका केतकर. तर या लीला पुरुषोत्तमाची रूप तरी किती, नंद यशोदेचा लाडका कान्हा, गाई हकणारा, यमुना तीरी खेळणारा गोपांचा सवंगडी, कालियामर्दन करणारा, गोकुळाला इंद्राच्या क्रोधाने होणाऱ्या अतिवृष्टीपासून वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत करांगुलीवर उचलणारा गोवर्धन गिरीधारी, जे जे उन्मत्त झाले त्यांना आपल्या लीलांनी धडा शिकवणारा मामा कंसापासून तर अगदी कौरवांपर्यंत, अधर्मावरती धर्माच्या विजयासाठी धनुर्धर पार्थाचे सारथ्य करणारा योगीराज श्रीकृष्ण, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे सांगणारं गीत ऐकूया मुग्धा कारखानीस यांच्या आवाजात. केशवा माधवा
तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही देवा. तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा. वेळोवेळी संकटातुनी तारीशी मानवा. केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा. वेडा होऊन भक्तीसाठी गोपगड्यासह यमुना काठी. वेडा होऊन भक्तीसाठी गोपगड्यासह यमुना काठी. नंदा घरच्या गाई हाकीशी गोकुळी यादवा. केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा. वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊनी हाती. वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊनी हाती. रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा. केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. वा. वा, सुरेख मुग्धा. भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग, योगमार्ग आणि कर्ममार्ग हे परमात्मा प्राप्तीचे 4 मार्ग सांगितलेले आहेत. भक्तिमार्ग हा त्यातला एक सर्वसामान्यांनी अवलंबलेला प्रकार आहे. भजन हा भक्तिमार्गातला सगळ्यात सोपा प्रकार. देवाची स्तुतीपर काव्यरचना, साग्र संगीत म्हणून देवाला भजणे किंवा आळवणे म्हणजे भजन. सनातन धर्म हा बहुदेववादी आहे, त्यामुळे याच्यामध्ये अनेक देवदेवतांचं पूजन केलं जातं. मग त्या अनुरूप अनेक पंथ सनातन धर्मात आहेत. प्रत्येकाच्या भक्तिभावाप्रमाणे, उद्दिष्टांप्रमाणे जरी त्या परमात्म्याची अनेक नावांनी, अनेक रूपांनी आराधना केली गेली तरी तो एकच नारायण आहे. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. आता सादर होणारं हे भजन हाच संदेश देत आहे. गात आहेत ज्योती जोशी.
राधेश्याम म्हणा घनश्याम म्हणा मेघश्याम म्हणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा गोविंद गोपाल नारायणा गोविंद गोपाल नारायणा ईश म्हणा जगदीश म्हणा सर्वेश म्हणा परमेश म्हणा ईश म्हणा जगदीश म्हणा ईश म्हणा जगदीश म्हणा परमेश म्हणा सर्वेश म्हणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा गोविंद गोपाल नारायणा गोविंद गोपाल नारायणा गोविंद गोपाल वा, खूपच सुरेख रंगलं नाही भजन. गोकुळीचा लाडका कान्हा सगळ्यांना सदैव त्यांच्या नजरेसमोर असावा असं वाटे. कृष्ण कन्हैया बालगोपाळांना गायी चरायला नेत असे आणि दुपारी भोजन करायला जेव्हा हे सगळे बाळगोपाळ एकत्र बसत असत तेव्हा सगळ्यांना कान्हाच्या समीप बसायचं असे. त्याचे मुखारविंद त्यांच्या नजरेसमोर असावं असं वाटत असे. मग ते सगळेजण एका विशिष्ट पद्धतीने भोजनाला बसत असत. कसं ते वामन पंडितांच्या कृष्णाचे वनभोजन या काव्यात खूप सुरेख वर्णन केलंय. ते म्हणतात, हरिवदन पहाया सर्व दृष्टी भुकेल्या म्हणून बहुत पंक्ती मंडलाकार केल्या. हरिवदन पहाया सर्व दृष्टी भुकेल्या म्हणून बहुत पंक्ती मंडलाकार केल्या. जसे कर्णिका अंबुजा माझी जेवी जसे कर्णिका अंबुजा माझी जेवी मुलांमध्यभागी बसे कृष्ण तेवी. मुखीग्रास सप्रेम घालून हाती दही भात दे सर्व लीला पाहाती. बाळगोपाळ तर झालेच, पण गोपिका सुद्धा याला अपवाद नव्हत्या. भोनाजी बाळांच्या या गवळणीतल्या गोपी सुद्धा कृष्णाला शोधतायत, बोलावतायत. अमर भूपाळी या चित्रपटातील गवळण ऐकूया वैभव मस्कर यांच्या आवाजात. सांगा मुकुंद कुणी हा पाहिला 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 सांगा मुकुंद कुणी हा पाहिला
रास किडा करिता वनमाळी हो रास किडा करिता वनमाळी हो सखे होतो आम्ही विषय विचारी सखे होतो आम्ही विषय विचारी टाकून गेला तो गिरधारी टाकून गेला तो गिरधारी कुठे गुंतून बाई हा राहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला गोपी आळविती हे व्रजभूषण है गोपी आळविती हे व्रजभूषण है वियोग आम्हाला गी तुझा नासा है वियोग आम्हाला गी तुझा नासा है भाव बळे वनिता व्रजाचा हो भाव बळे वनिता व्रजाचा हो बोलावून सुता प्रतिनंदाजीचा बोलावून सुता प्रतिनंदाजीचा प्रेमपदी यदु फुटकाचा प्रेमपदी यदु फुटकाचा म्हणे हो ना जी हा 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 म्हणे हो ना जी देह वाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला 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 वियोग आम्हालाही तुझा नासा है भाव बळे वनिता व्रजाचा हो भाव बळे वनिता व्रजाचा हो बोलावून सुता प्रतिनंदाजीचा बोलावून सुता प्रतिनंदाजीचा प्रेमपदी यदु कुजळकाचा प्रेमपदी यदु कुजळकाचा म्हणे हो ना जी हा 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 म्हणे हो ना जी देहा वाहिला पाहिला सांगा मुकुंद कुणी हा 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 पाहिला मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला वैभव हा ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाचा हिरिरीचा कार्यकर्ता आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. गेल्या रविवारी आपण सगळ्यांनी भरभरून आस्वाद घेतलेल्या शिकायला गेलो एक या नाटकाच्या नेपथ्यात वैभवचा मोलाचा वाटा होता. त्याचा हा गुण तसा सगळ्यांना माहितीच आहे, पण तो उत्तम गाणं गातो हे आता आपल्याला कळाच. श्रोते हो, श्रीहरीचा पावा हे त्याचं चिरस्थायी प्रतीक आहे. बासरीच्या मंजूळ स्वरांनी सार गोकुळ गाई वासरं मोहित होत असत, मंत्रमुग्ध होत असत. गोपिकांची तर नेहमी एक गोड तक्रार असे,
नको वाजवू श्री हरी मुरली रे, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे. आणि जेव्हा हा मनमोहन बासरीवर सप्तसूर छेडीत असे, तेव्हा राधेची स्थिती ती काय वर्णावी. प्रत्येकाच्या मनामनात वसतो तो कृष्ण जरी वेगळा, प्रत्येकाच्या मनामनात वसतो तो कृष्ण जरी वेगळा, रंगपरी त्याचा एक तो प्रीतीचा. आजही वेडी होते राधा सूरतेची छेडीत. राधा तर हातातलं काम टाकून भान विसरून राधा होत असे बावरी. तसं तर प्रत्येकीच्या मनातल्या राधेला रिझवणारं हे सुमधुर गीत गात आहेत अमित परचुरे. या गाण्यावरती त्याला सशक्त साथ देत आहेत प्रीतम देशपांडे गिटारवरती. रंगात रंगतो श्याम रंग पाहण्या नजर फिरते. रंगात रंगतो श्याम रंग पाहण्या नजर फिरते. ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. त्या सप्तसुरांच्या लाटेवरणी साद ऐकुनी होई. राधा ही बावरी हरीची. राधा ही बावरी. राधा ही बावरी हरीची. राधा ही बावरी. हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना. चिंब चिंब देहावरुनी श्रावण झारा झरताना. आदर वळणारा गंध मातीचा मनास बिलगुन जाई. हा उन्हाळा वारा गुज प्रीतीचे वाणी सांगून जाई. त्या सप्तसुरांच्या लाटेवरणी साद ऐकुनी होई. राधा ही बावरी हरीची. राधा ही बावरी. राधा ही बावरी हरीची. राधा ही बावरी. आज इथे या तरुतळी सूरवेणूचे खुणावती. तुझ सामोरी जाताना उगा पावले खुटमळती. हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरवून जाई. हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयाचे पाही. त्या सप्तसुरांच्या लाटेवरणी साद ऐकुनी होई. राधा ही बावरी हरीची. राधा ही बावरी. राधा ही बावरी हरीची. राधा ही बावरी. रंगात
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी. वा, अमित आणि प्रीतम दोघांसाठी पुन्हा एकदा टाळ्या. आपल्या सणांमध्ये भाऊ बहिणीचं नातं साजरं करणारे दोन महत्त्वाचे सण आहेत. एक रक्षाबंधन आणि दुसरा दिवाळीतली भाऊबीज. श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांचंही एक अनोख अतूट नातं होतं. भावा बहिणीच्या पलीकडचं, रक्तापलीकडचं मैत्राचं नातं, एकमेकांना समजून घेणारं. कृष्ण द्रौपदीला सखी संबोधत असे. भावाचे प्रेम, बहिणीची माया, भावाचे प्रेम, बहिणीची माया, नाते हे जिव्हाळ्याचे, द्रौपदी श्रीकृष्णाचे. घाव झाला बोटाला, द्रौपदी बांधे चिंधीला. आपुलकीचे हे नाते प्रसन्न करी श्रीकृष्णाला. मला वाटतं श्रोते हो, तुम्हाला अंदाज आला असेल की आता कुठलं गाणं. बरोबर ओळखलं. आचार्य अत्रे यांच्या लेखणीतून उतरलेलं हे अतिशय भावपूर्ण गीत गात आहेत मुग्धा कारखानीस. भरजरी ग पितांबर दिला फाडून
अतिशय भावपूर्ण गायन. राधे राधे दृष्टीतून काग घन सावळा थिजला, राधे दृष्टीतून काग घन सावळा थिजला, इथे तुझ्या डोळ्या पाणी तिथे मुरारी भिजला, इथे तुझ्या डोळ्या पाणी तिथे मुरारी भिजला. राधाकृष्णाची प्रीती ही एक अत्यंत अनोखी अलौकिक भक्तिमय प्रेमकथा आहे, ज्यामध्ये संपूर्ण शरणागती आणि एकत्व सामावले आहे. राधेच्या श्वासात, ध्यासात, हृदयात तो श्रीहरी वसलेला होता. त्याच निस्सीम प्रेम आणि भक्तीमुळे राधेचं नाव कायम श्रीकृष्णाबरोबर जोडलं गेलं. किंबहुना ते आपण श्रीकृष्णाच्या अगोदर घेतो, आपण राधाकृष्ण म्हणतो. मधुरा भक्ती नामक भक्तीच्या विख्यात प्रकारामध्ये ईश्वराला पती किंवा प्रियकर मानतात आणि स्वतःला पत्नी किंवा प्रेयसी समजलं जातं. घनश्यामाच्या प्रेमात आकंठ बुडून एकरूप झालेल्या राधेच्या मनीचे भाव आता ऐकूया या अतिशय लोकप्रिय गीतातून. या गीतांना स्वर दिला आहे प्रिया देवस्थळे यांनी.
प्रिया, अतिशय कठीण चाल असलेलं हे गाणं इतकं सुरेख म्हणल्या. प्रियाला अजून एकदा जोरदार टाळ्या. रसिक हो, कृष्णाला मुरलीधर, वेणुगोपाल, बन्सीधर अशी अनेक नाव आहेत आणि आपण सर्वसाधारणपणे असं समजतो की तो बासरी धारण करतो म्हणून आपण हे म्हणतो. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का? श्रीकृष्णाकडे अनेक बासऱ्या होत्या आणि वेगवेगळ्या प्रसंगानुरूप आणि वेगवेगळ्या लोकांसाठी तो वेगवेगळ्या बासऱ्या वाजवत असे. त्याच्याकडे एक वीतभर छोटी अशी वेणू नावाची बासरी होती, जिला फक्त 6 छिद्र होती आणि ही तो ऋषीमुनींसाठी एकादशीच्या दिवशी वाजवत असे. त्याहून थोडी मोठी बासरी मुरली, जिच्यावर 9 छिद्र होती, ती त्याच्या भक्तांसाठी वापरत असे. वामसी नावाची अजून एक बासरी, जिचा अपभ्रंश बन्सी झाला असावा. या बासरीचे वादन ही 9 फूटभर लांबीची बासरी होती आणि राधेला रिझवण्यासाठी त्याची एक खास बासरी होती, ती होती महानंदा. तर असा हा 18 विद्यांचा आणि 64 कलांचा अधिपती श्रीकृष्ण उत्कृष्ट संगीतकार होता. या स्वरेश्वर लयभास्कर श्रीकृष्णाला आळवणारं हे कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पद आता ऐकूया अमित परचुरे यांच्या आवाजात. मुरलीधर श्याम हे नंदलाल 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 मुरलीधर श्याम तूच गुरु एकच त्राता तूच गुरु एकच त्राता संगीताचा तू गाता संगीताचा तू गाता तारक तव शुभ नाम
मुरली धर श्याम मुरलीधर श्याम मुरलीधर श्याम हे नंदलाल मुरलीधर श्याम हे तुझ स्वरेश्वर तुलय भास्कर 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 कला साधका ध्येना कला साधका तुझ विधाता कला साधका तुझ विधाता प्रतिभेचे सुखधा मुरलीधर श्याम हे नंदलाल मुरलीधर श्याम मुरलीधर मुरलीधर हे नंदलाल मुरलीधर श्याम हे नंदलाल मुरलीधर श्याम मुरलीधर श्याम मुरलीधर रंगांचा सण होळी. होळी आणि राधाकृष्ण हे एक अतूट समीकरण आहे. आख्यायिका असं सांगते की राधा ही सुवर्णवर्णी होती तर कृष्ण हा श्यामवर्णी. त्यामुळे श्रीकृष्णाला वाटे की आपण राधेला आवडू की नाही. तेव्हा राधा म्हणाली, कृष्णा तू मला तुझ्या रंगात का नाही रंगवून टाकत. आणि तिथूनच होळी खेळायला सुरुवात झाली. आणि मग काय, सर्व गोकुळच त्या खेळात रंगू लागलं. वृंदावनात आजही होळीचा सण अत्यंत उत्साहात साजरा होतो. ब्रजभाषेत ज्याला होरी म्हणतात. भारतीय शास्त्रीय संगीतात होरी हा एक उपशास्त्रीय संगीत प्रकार प्रचलित आहे, ज्याच्यामधल्या रचना या राधाकृष्णाच्या प्रणयावर आणि होळी खेळण्यावर रचलेल्या असतात. उत्तर भारतातच उगम पावलेल्या कथक या शास्त्रीय नृत्य प्रकारातही होरी नृत्य प्रकार राधाकृष्णाच्या होळीस समर्पित आहे. श्रोते हो, तुम्हाला आठवत आहे का एक जुनं मराठी गाणं आपण जे लहानपणापासून ऐकत आलोय आणि ज्यावर अनेक पिढ्यांनी शाळेत हमखास नृत्य केलंय.
येतोय का तुम्हाला तो टिपऱ्यांचा आवाज? आठवलंय का ते गाणं? हेच गाणं सादर करत आहेत शुभांगी मुसळे आणि पल्लवी पवार. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात सखी तोच डोर चित्त चोर बोट रोखतो, हात ओढून खुशाल रंग टाकतो. तोच डोर चित्त चोर बोट रोखतो, हात ओढून खुशाल रंग टाकतो. रंगवून रंगुनी गुलाल वासतो, सांगते अजूनही तुला परोपरी. राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात सखी सांग श्याम सुंदरास काय झाले, रंग टाकल्या विडा कुणाला सोडले. सांग श्याम सुंदरास काय झाले, रंग टाकल्या विडा कुणाला सोडले. ज्यास त्यास रंग 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 लागले, एकटीच वाचशील काय तू तरी. राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात सखी त्या तिथे आनंद रंग रास रंगला, गोप गोपिका सवे मुकुंद दंगला. त्या तिथे आनंद रंग रास रंगला, गोप गोपिका सवे मुकुंद दंगला. तो पहा मृदंग मंजिरात वाजला, काय वाजली हाय वाजली फिरून तीच बासरी. राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात सखी आपण आता कार्यक्रमाच्या समाप्तीकडे जातो आहोत. मला खात्री आहे आपल्या स्थानिक कलाकारांनी सादर केलेली ही दिवाळी पहाट तुम्हाला नक्कीच खूप आनंद देऊन गेली असणार. या सगळ्या कलाकारांनी, प्रतिभाशाली कलाकारांनी तुम्हाला श्याम रंगात रंगवलं असणार. तर पुन्हा सगळ्या या गायक वादकांसाठी जोरात टाळ्या. रसिक हो, कृष्ण हा एक अलौकिक योग पुरुष होता, ज्याने सामान्यांसारखं जगून असामान्य कसं होता येतं हे आपल्या जगण्यातनं दाखवून दिलं. राधेवर प्रेम करणारा, रास खेळणारा लीला पुरुषोत्तम श्रीकृष्ण योगीराज म्हणवला जातो, ज्याने गीतेतून कर्मसिद्धांत विशद केला.
गुंतुनी गुंत्यात सगळ्या पाय माझा मोकळा, असं जीवन कसं जगायचं हे श्रीकृष्णाने शिकवलं. जगण्यातील सजग अलिप्तता हा श्रीकृष्णाचा संदेश आहे. पण आपल्यासारखी माणसं आपण सामान्य माणसं, आपण संसारात गुंतून पडतो आणि मग 4 पुरुषार्थांपैकी परमेश्वर प्राप्तीकडे नेणारा मोक्षाकडे जाण्याच्या वाटेचा आपल्याला विसर पडतो. आणि जेव्हा त्याची जाणीव होते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. कार्यक्रमातलं हे शेवटचं पद आहे गोविंद बल्लाळ देवल यांचं. कौशल इनामदारांनी संगीतबद्ध करून बालगंधर्व चित्रपटात हे समाविष्ट केलं आहे. गोविंदाची आळवणी करणारे हे गीत त्याला त्याच्याजवळ नेण्याची, परमशांती देण्याची याचना करत आहे. सादर करत आहेत अमित परचुरे. मंडळी, या नामगजराचे सूर गातच आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहोत. जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरी. चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, सदया देया गोविंदा, सदया देया गोविंदा, वरवरदा कलिमल विलया, वरवरदा कलिमल विलया, चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया. विषय पिपासा पीडित सा, विषय पिपासा पीडित सा, विषय पिपासा पीडित सा, विषय पिपासा पीडित सा, निस्सारा संसार
संसारा निस्सारा संसारा मृगनीरासम भुललो मी मृगनीरासम भुललो मी परिफसलो विसरलो परिफसलो विस्मरलो तव भजनी लागाया तव भजनी लागाया तव भजनी लागाया चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया सौख्य सदानव जाठाई सौख्य सदानव जाठाई सौख्य सदानर जाठाई पापाचा पापाचा तापाचा पापाचा लेशन से शांती बसे लेशन से शांती बसे ने येवोनी त्या स्थानी ने येवोनी त्या स्थानी सुख भुवनी दासाया सुख भुवनी दासाया सुख भुवनी दासाया चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि